हाय सगळ्यांना नमस्कार. चला आता वाजले आहेत 1. माझं आवरलं सगळं काम मस्तपैकी. आता जेवण केलं आणि मोटर चालू केली. बापूवर शेताला दारी धरायला लागेल म्हणजे मका भिजावतात. तुम्ही म्हणता रोज उली उली पाऊस येतो ना, म्हणजे थोडा थोडा तरी भिजावताय, तर त्या तेवढ्याशा पावसाने मोठ्या धानांना काहीच होत नाही, त्याच्यामुळे भिजवावं लागतं. मोटर चालू केली. पाणी वर जातंय का नाही काय माहीत नाही, पण तिथलं कॉक फिरवलेलं आहे ना भाऊजींच्या रानातलं. तर आता बापूंचा जर फोन बिन आला तर बघू. मोटर तर केली चालू, आधी खालची केली होती पण मध्येच लाईट गेली, ती खालची बंद झाली म्हणून आता वरची चालू केली. ह्या विहिरीचं पाणी निघलं 2-2.5 तास पाणी जातं, 2.5-3 तास. मग परत ती बंद करायची इथलं पाणी निघलं आणि परत थोड्या वेळ खालची चालू करायची खालच्या विहिरीचं. आताशी घरचं सगळं काम आवरलंय, अजून तरी प्यायचं पाणी भरायचं, स्वयंपाकाला लागतं. पण काय झालं, गुरं कधी सकाळी नेऊन बांधले, ती 8:30 वाजता धार काढली. त्याच्यावर बघायच गेली नाही गुतल्यात काय झाले. तर म्हटलं आता गुरं थोडीशी अलीकडं आणून बांधावती, म्हणजे चरत्यान किंवा मग बसतेले रवत करीत. काय झाले, वासरू गुत्तं, त्याला कळतच नाही काय, गुतलं की गुतलंच. म्हणून बघायला जावं लागतं. पण सकाळ धरून कामच मागं उरकनाच, एकट्या माणसाला उरकत नाही लवकर. पटापटा शाळेत जायचं असतं पोरण. ती एक जातं सकाळचं, एक जातं 10 वाजता. बापू जातात रानात इकडं तिकडं, त्यांनाच असतं काहीतरी काम. आज कसं वातावरण एकदम ढगाळ आहे पण पाऊस नाही. बरं आहे, छान वातावरण आहे. असंच वातावरण पाहिजे, ऊन पण नको गार पण नको, मध्यम साईजचं. सगळं पटांगणच आहे, कारण का ह्या तळ्यात अख्खं पाणी असतं. ते ह्याच्यापर्यंत असतं, त्या ह्याच्यापर्यंत असं इकडून इकडं अख्खं गज भरतं. मग ह्या वेळेस तेवढा पाऊस झाला नाही. बघू भरतंय का नाही, दाखवच जाय. बघू आता कधी भरतंय तर आपण बघू ह्या वर्षी भरतंय का नाही. भरलं तर बरंच आहे, नाही भरलं तर नाही भरलं, काय त्याला एवढं. मला वाटतं 100% वासरू इथं गुतलेलं आहे. गय म्हणलं असं या इकडे आता पटांगण ताणून बांधा, चट बसेल आता. मला वाटलं सुद्धा ते गुतलं असं, गुतलंयच, त्याला कळतच नाही काय. सगळं गुतवून घेतलंय. गय पण तगडाला गुतले बोराटीच्या झाडात. तिकडे आमचं घर. गय आधी पलीकडे नेते, मग वासरू बांधते. गुरं तर बदलून आली, पण येता येता सरपान घेऊन आली, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा राहूनच गेला. म्हणलं चला आता तिथं वाळलेलं थोडं सरपान होतं, म्हणलं घेऊन चालावं. कारण का चूल पेटत नाही लवकर, आणि पिटली तरी जाळ लागत नाही. मग बारक्या सरपानाची गरज असते, तर आणले. आता ती तोडावं लागेल, पण थोडंसं पार्सल पॅकिंग करायचं आहे. आता अण्णा कॉलेजवरून आलाय, तो 1-1:30 वाजता येतो ना. त्याला म्हणलं जातो का, तर तो म्हणला मम्मी मी संध्याकाळी जातो. येऊन इथं बसलेली छान. इकडचं झाडून काढलं या, पण तरी इकडचं राहिलं आहे थोडंसं झाडायचं. रोजची रोज सगळं झाडावं लागतं. पक्ष्यांची वर भांडणं चाललं, ती बंदच नसतं. भांडण खेळायचं, कालवा करायचा, वरडायचं. एवढी झाडं झाल्यात की त्यांना कुठल्या झाडावर बसून कुठल्या झाडावर उड्या हाणू तीच कळा नाही. वातावरण झालंय मस्तपैकी. पार्सल पॅकिंग करायचे. लाईट ये जा का करते, मोटर सारखी चालू बंद का होती, मलाच काय कळणार. कुठं काय करावं ती कळतच नाही. लाईट एकटी घरी असल्या भाव वाटतं. मोटर ये चालू बंद होती. बे आपण वाटतं काय करता. ह्यातलं तर काहीच कळा नाही. लाईट ये जा करते. बापूंलाच फोन लावावा लागेल.
काय झाले काय माहित नाही. कुठं काय हातबीत लावून कुटाणा झाल्या का करायचं इथं बघाय कुणी नाही मला. बापूंला फोन लावते आता. लाईट येते जाते बंद होती चालू होती तरी मी म्हणलं वाढू झाली तर आवाज घेत होते नेमकं काय होते काय होते. पण त्या पेटीत वाजतंय म्हणून लक्षातच आहे ना. पण त्याच्यात वाजत होतं. झाली परत चालू धोका. जा फिरायचं. बापूंला बोलवून घेते. ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत मी लय डोकं घालत नाही. कारण काय एकदा वाचलेली ह्याच्यातून मारता मारता एकदा वाचली त्याच्यामुळं लय शिकून लाईटीच्या वाटत जात नाही मी. अण्णा काय करतोय? जेवून घे. शाळेत ना आल्या आल्या जेवत जा. लसूण थोडासा असं बाहेर का म्हणून ठेवलाय माहितीये का? काय होतंय असा आता ऊन नाही ना तर सारखं घरात ही होऊन सोलत नाही लवकर तुटत नाही ना. मग ही कट करून द्यायचा या एका ताईंचा 2 किलो लसूण आहे बाकीचे सांडगेन ते आहेत. तर म्हणून हे बाहेर ठेवलं आहे. आता हे पॅकिंग करायसाठी ही नीट करायचं आहे आधी मला. आता हे सगळं असा बारीक छोट्या छोट्या कुड्या आहेत ती साईडला काढावं लागतं त्या आणि मोठ्या मोठ्या हे करायचं. मला वाटतं आता हिथंच बसावं बाजव काहीतरी हातरून हिथेच नीट करावं. विळीने कापून घ्यावं लागते ना. अण्णा गाडी चार्जिंगला लाव. जायचंय ना बारामतीला. मग गाडी कर चार्जिंग. चल लाईट ये जा करते तो ती मोटर पण ये जा चालू बंद होती. बापूनला फोन लावायचा आहे. चल कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा. बघू आता बाकीचं.